कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी पालकमंत्री पदासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे। पालकमंत्री पदाची नेमणूक करणं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या अधिपत्याखाली असतं। आमचे आमदार जास्त म्हणून आम्ही त्या पदाची मागणी केली आहे, तर माझ्याबाबत माझा पक्षच निर्णय घेईल असंही कोकाटे म्हणतात। रायगड आणि नाशिकमधील पालकमंत्र्यांना दिलेल्या स्थगितीबाबत सुद्धा कोकाटेंनी भाष्य केलंय। स्थानिक मंत्री हा पालकमंत्री असावा ही गोष्ट महत्त्वाची आहे, तर दावा कुणीही करू शकतं, त्यात वाईट वाटून घेण्याचं कारण नाही अशी टिप्पणीही त्यांनी केली। पालकमंत्री पदाची नेमणूक करणे ही सर्वस्वी सन्माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या अधिपत्याखाली येते। माझा त्याच्याशी स्वतःचा काही संबंध नाही। नाशिकचं पालकमंत्रीपद जे आहे त्याला स्थगिती मागणी तर आमची आहेच। आमच्याकडे 7 आमदार आहेत, त्यामुळे आमची मागणी पूर्वी होती, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे। आपण पालकमंत्री पदासाठी इच्छुक आहात तशी आपण मागणी केलेली आहे? नाही, माझा पक्ष निर्णय घेईल। मी मागणी कशी केली नाही, काही नाही। माझा पक्ष सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत, त्यांना संपूर्ण अधिकार आहे। ते जे निर्णय घेतील तो मला मान्य आहे। तुम्हाला जे पालकमंत्री पद दिलेलं आहे त्याच्यावर तुम्ही समाधानी आहात? मी समाधानी, मी पूर्ण कुठल्या कामावर समाधानी। अंतर्गत त्यांचा अतिशय गुड अंडरस्टँडिंग आहे, त्यामुळे तशा प्रकारची चर्चा करणं हा व्यर्थ चर्चा करण्याचा प्रकार आहे। त्यामुळे त्या गोष्टीमध्ये तथ्य नाही असं माझं मत आहे। कुंभमेळा आहे, येता कुंभमेळा आहे, कुंभमेळ्यामध्ये स्थानिकच माणूस पालकमंत्री असायला हवा असं तुम्हाला वाटतं? एक गोष्ट बरोबर आहे की स्थानिक माणूस हा पालकमंत्री असावा। सर्वसाधारणपणे त्या जिल्ह्याचा आवाका माहिती असतो, कार्यकर्ते माहिती असतात, प्रश्न माहिती असतात, त्यामुळे ते सोडवण्यासाठी त्याला वेळ देता येतो जिल्हा असल्यामुळे। इतर जिल्ह्यामध्ये जायचं म्हटल्यानंतर कधीतरी 4-6 महिन्यांनी जायचं, नुसतं नॉर्मल पाठी टाकायला जायचं, ते पण बरोबर नाही। पण तो शेवटी निर्णय मुख्यमंत्र्याचा आहे, त्यांनी तो विचार करून निर्णय घेतला असावा असं माझं मत आहे।